मुंबई नाशिक महामार्गावर वडपेच्या पुढे वाहतूक कोंडीचा त्रास, अरुंद रस्ता, कच्चा रस्ता आणि चुकीचा मार्ग. नमस्कार मंडळी, आज आपण प्रवास करीत आहोत ते मुंबई नाशिक महामार्गावर. वडपेच्या पुढच्या भागात म्हणजे जो वडपे ते माझ्यावर आटपत्रीकरणाचा जो रस्ता आहे, पाहू शकता कसे भयानक प्रकारे वाहतूक चालू राहतात. त्या माझीवर ते वडपेचा जो आटपत्रीकरणाचा काम आहे, तो वडपेचा जो फ्लायओव्हर आहे त्या ठिकाणी तिथून पुढे जो आहे तो आज आपण प्रवास करीत आहोत. वडपेच्या पुढील प्रवासात हा जो भाग आहे तुम्ही पाहू शकता, ठाणे, भिवंडी, मुंबई, नाशिक आणि पुढे अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पण सध्या या मार्गावर प्रवास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अरुंद रस्ता, प्रचंड वाहतूक कोंडी आणि अनेक ठिकाणी मुख्य मार्ग जोडून कच्च्या रस्त्याचा आधार घेणाऱ्या वाहने. हे पाहू शकता, हा मुख्य रस्ता, त्याच्या बाजूला जो आहे तो कच्चा रस्ता. आणि जशी वाहतूक कोंडी लागते, वाहतूक कोंडी नाही परंतु वाहने थांबले का लगेच बहुतांश वाहने हे मुख्य रस्ता जोडून कच्च्या रस्त्यावर प्रवास करतात. हे पाहू शकता, हे बघा, कच्च्या रस्त्यावर चालणारी बाईक. मंडळी, समोर तुम्हाला दिसते की मुख्य रस्त्यावर वाहनांची जशी मोठी गर्दी होते तसेच लगेच ट्रक, कंटेनर, बस, कार, दुचाकी सगळ्यांचीच वर्दळ. आणि रस्ता अरुंद असल्यामुळे एखादे मोठे वाहन अडले की वाहतुकीचा वेग आहे हा थोडासा कमी झाला की लगेच मागे वाहनांच्या रांगा लागतात आणि मग सुरू होतो कोंडीचा प्रवास. तुम्ही पाहू शकता, कच्च्या रस्त्यावरून जाणारे वाहने मुख्य रस्त्यावर थोडीफार वाहतूक कोंडी लागली का लगेच कच्च्या रस्त्याचा आधार धरला जातो. तुम्ही पाहू शकता, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य मार्गावरून पुढे जाणे अवघड झाल्यावर या पर्यायी कच्च्या रस्त्यांचा जो वापर करताना आपल्याला दिसतात. तुम्ही पाहू शकता, बायकर्स वगैरे ते चिखल, पाणी, खड्डे आणि अरुंद मार्ग या वाहनांसाठी हा मार्ग आणखी त्रासदायक ठरू शकतो. हे पाहू शकता कशा वाहने जात आहेत. मंडळी, आपण महामार्गावर प्रवास करताना एक अपेक्षा ठेवतो, रस्ता चांगला असावा, प्रवास सुरक्षित असावा आणि वाहतूक सुरळीत असावी. पण इथे परिस्थिती पाहिल्यावर प्रश्न पडतो, मुख्य मार्गावरच जर वाहतुकीचा वेग कमी होत असेल तर पर्यायी मार्गाची अवस्था अशी का? हे बघा, मुख्य मार्ग सोडून हे बघा कच्च्या मार्गावर जाणारी वाहने. मुख्य मार्ग आणि कच्च्या मार्गाच्या मध्ये बरंच अंतर आहे आणि त्या अंतरामुळे यापूर्वी अनेकदा वाहने पलटी झालेली आहेत. असो, या अशा गोष्टीचा थेट परिणाम वाहन चालकांच्या वेळेवर होतो. 5-10 मिनिटाच्या मार्गासाठी अर्धा तास जातो, एक तास जातो, ज्यात इंधनाचा अतिरिक्त खर्च होतो, वाहन चालकांचा वेळ जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढतो. विशेषतः मोठ्या ट्रक आणि कंटेनरच्या वाहतुकीमुळे या मार्गावर आधीच वाहनांची संख्या मोठी असते. आणि पाहू शकता, एक वाहन कसं बंद पडले आणि त्याला धक्का देत रस्त्याच्या बाजूला नेण्याचे काम सुरू आहे. खूपच भयंकर अवस्था मुंबई नाशिक महामार्ग वडपेच्या पुढे. हा एखादा छोटासा स्थानिक रस्ता नाही, हा मुंबई नाशिक महामार्ग आहे. दररोज हजारो वाहने या महामार्गावरून प्रवास करतात. व्यावसायिक वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गावर अवलंबून असते. हे प्रश्न नक्कीच विचारण्याची गरज आहे की या परिस्थितीत सुधारणा कधी होणार, रुंद केव्हा होणार हा मार्ग, तसेच पर्यायी मार्गाची व्यवस्था होणार की नाही, असे अनेक प्रश्न नक्कीच विचारण्याची गरज भासलेली आहे. असो, एक तुम्ही या मार्गावर प्रवास करत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मुंबई महामार्गावर बनत असलेला ब्रिज असो. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या रोड अपडेट सोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, सुरक्षित प्रवास करा. चला तर मंडळी, अशा प्रकारे आपला आजचा रोड अपडेट वडपे ते समृद्धी महामार्ग वळणापर्यंतचा भयंकर असे खड्डे पडलेल्या रस्त्यावरनं असो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.